हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये। गवारीच्या शेंगाची भाजी केलेली आहे, त्याच्यावरून थोडे कसुरी मेथी टाकलेली आहे आणि मिरच्या पण भाजून घेतले, त्याच्यासोबत 2 टमाटर टाकलेले आहेत, मीठ टाकलेलं आहे, थोडे जिरे, कोथिंबीर काय नव्हती माझ्याकडे। आणि आता मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आणि बघू शकता एकदम छान अशी चटणी होती। चटणी म्हणजे ठेचा पण टमाटर टाकायचं, त्याच्यामध्ये 2 टमाटर टाकायचे, खूप छान होते। त्याला थोडा तडका द्यायचा, थोडंसं तेल टाकायचं आणि नंतर थोडे जिरे टाकायचे, मोहरी टाकायची थोडी, बघू शकता जिरे टाकत आहे मी, थोडी मोहरी पण टाकायची। आणि आज खूप उशीर झाला होता स्वयंपाक करायला, 1 वाजला होता। आम्ही सकाळी नाश्ता केला होता, मग दुपारी स्वयंपाक केला आणि आता त्याला तडका द्यायचा। तडका दिल्यामुळं तिखट लागत नाही, एकदम छान लागते, आंबट आंबट अशी होते चटणी आपली। थोडे पांढरे तीळ टाकायचे त्याच्यामध्ये आणि थोडी कोथिंबीर, कढीपत्ता टाकायचा। बघू शकता तडका झालेला आहे आणि त्याच्यामध्ये बंद करायचं आणि त्याच्यामध्ये टाकून द्यायचं। आता बघू शकता खूप छान लागते आणि त्याला पाणी पण सुटणार नाही, 2-3 दिवस टिकेल चांगला। पीठ पण मळून ठेवलेलं आहे, पोळी बनवायची आहे आता, बघू शकता एकदम छान लागते, करून बघा एकदा। आणि आता पोळ्या करायला घेते। गॅसच्या किचन ओट्यावरच मी पीठ पण मळून घेते, म्हणजे प्लेट म्हणजे परत वगैरे काही काढत नाही, क्लीन करून घेते। सकाळी पण रात्री पण 2 टाइम क्लीन करते। 10 मिनटं पीठ भिजून ठेवलं ना, एकदम नरम असं मऊ चपात्या होते, बघू शकता। चपाती लाटून झालेली आहे, आता भाजून घेते, लगेच पटपट चपात्या टाकून घेते सगळ्यात, एकदम अर्ध्या तासामध्ये होऊन जाते स्वयंपाक। आज गवारीच्या शेंगाची भाजी, टमाट्याचा ठेचा आणि पोळी बनवलेली आहे। या तर मग जेवायला आमच्या घरी, बघू शकता 2 तवे आहेत माझ्याकडं, दोशाचा पण आहे आणि आपला साधा तवा पण आहे। दोशाच्या तव्यावरच करते मी जास्त पोळ्या, छान येतात, एकदम छान फुगतात आणि एकदम नरम पण येतात। मेन तर चिटकत नाही, त्या तव्याला आपण घासलं ना त्याला चपाती चिटकते, पण याला चिटकत नाही, बघू शकता तुम्ही, खूप चटके बसत होते, तेल लावल्यामुळे चटके बसतात जास्त। तर या मग जेवायला, प्लेट मांडत आहे मी आता। ठेचा, टमाट्याचा ठेचा, गवारीच्या शेंगाची भाजी आणि पोळी। 2 वाजत आहेत आता, बघू शकता तुम्ही। भाजी पण खूप छान झालेली आहे, मसाला वगैरे काही वापरत नाही मी जास्त, फक्त तिळाचं कूट, थोडं शेंगदाण्याचं कूट आणि थोडा सब्जी मसाला, तेवढंच, बाकी काही वापरत नाही मी, बघू शकता तुम्ही। खूप छान झालेली आहे भाजी, पोळी झालेली आहे आणि आता जेवण करते मी। तर या मग जेवायला।